विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आंतरराष्ट्रीय व्यापार आणि व्यवहार या विषयात आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्रमुख लाभ कोणते आहेत हे अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रहो, जो व्यापार दोन किंवा दोनापेक्षा अधिक देशांमध्ये केला जातो, दोन राजकीय क्षेत्रात केला जातो, दोन चलन क्षेत्रात केला जातो, देशाची सीमारेषा ओलांडून केला जातो, अशा व्यापाराला आंतरराष्ट्रीय व्यापार असे म्हणतात. आंतरराष्ट्रीय व्यापाराला विदेशी व्यापार देखील असे म्हणतात. उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर भारत अमेरिका, अमेरिका जपान, जपान इंग्लंड, इंग्लंड भारत, अशा प्रकारे जो व्यापार चालतो त्या व्यापारालाच आंतरराष्ट्रीय व्यापार असे म्हणतात. मग अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय व्यापारापासून काही महत्त्वाचे लाभ किंवा फायदे त्या ठिकाणी मिळतात. त्यातील पहिला फायदा आपण बघू, आंतरराष्ट्रीय श्रम विभागणी आणि विशेषीकरण. सर्वच व्यक्ती सर्वच कामे एकसारख्या कार्यक्षमतेने करू शकत नाही, कारण की प्रत्येकाची कार्यक्षमता, काम करण्याची पद्धती, काम करण्याचं कौशल्य, काम करण्याची पात्रता, तसेच काम करण्याची इच्छा ही प्रत्येकाची वेगवेगळी असते. एखादी व्यक्ती एखादे काम इतरांपेक्षा अधिक कार्यक्षमतेने, अधिक चांगल्या पद्धतीने करू शकते. त्याच व्यक्तीला सर्व कामे करण्यास जर सांगितले तर ती व्यक्ती कोणतेही काम व्यवस्थितपणे पार पाडू शकत नाही. अशा स्थितीमध्ये प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आवडीप्रमाणे काम द्यावं. त्याच्या आवडीप्रमाणे काम जर त्याला दिलं तर ती व्यक्ती कमीत कमी क्षमतेमध्ये, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त उत्पादन करून अधिक लाभ मिळवून देऊ शकते. दुसऱ्या व्यक्तीला पण त्याच्या आवडीनुसार दुसरे काम द्यावे. अशा प्रकारे प्रत्येकाला त्याच्या आवडीनुसार काम दिलं, त्याच्या कार्यक्षमतेनुसार, त्याच्या पात्रतेनुसार कामाचं जर विभाजन त्या ठिकाणी अशा पद्धतीने केलं तर त्याला आपण श्रमविभाजन असं म्हणतो. म्हणजे श्रमाचं विभाजन करणे असं त्याला आपण म्हणतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर श्रमाचं विभाजन अशाच पद्धतीने किंवा याच तत्वानुसार त्या ठिकाणी करण्यात येत असतं. जगातील प्रत्येक जे देश आहेत त्या देशातील नैसर्गिक आणि भौगोलिक परिस्थिती ही प्रत्येक देशाची ही वेगवेगळी असते. नैसर्गिक परिस्थितीच्या अनुकूलतेमुळे, मानवी संसाधनाच्या दर्जातील भिन्नतेमुळे, शोध संशोधन आणि विकास कार्यामुळे एखाद्या वस्तूचे एखाद्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणे शक्य होते. ज्या वस्तूचे कमीत कमी श्रमात, कमीत कमी वेळेत, कमीत कमी खर्चात मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणे शक्य आहे त्या वस्तूच्या उत्पादनाकडे श्रमशक्ती ही वळवली जाते. याला श्रमाचं आंतरराष्ट्रीय विभाजन असं म्हणतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे श्रमाचं जे विभाजन आहे ते तुलनात्मक खर्च आणि तुलनात्मक लाभ यांच्या आधाराने केलं जात असतं. एकच काम पुन्हा पुन्हा केल्याने त्या कामामध्ये विशेषीकरण होते. म्हणजे त्याच कामावरती, जे एकच काम असेल त्या कामावरती विशेष त्या ठिकाणी लक्ष दिलं, पुन्हा पुन्हा तेच काम केलं तर त्याला आपण काय म्हणतो, विशेषीकरण. त्या विशेषीकरणामुळे श्रमिकांच्या कौशल्यात वाढ होते. उपलब्ध जी साधनसामुग्री आहे
त्या साधनसामुग्रीचा कार्यक्षमतेने आणि काटकसरीने म्हणजेच योग्य असा वापर होऊ लागतो. यातून उत्पादनामध्ये वाढ होऊ लागते. याच तत्वानुसार आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील विशेषीकरण केलं जात असतं. ज्या वस्तूचे कमीत कमी खर्चात मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणे शक्य आहे त्या वस्तूच्या उत्पादनात विशेषीकरण केलं जात असतं. त्या वस्तूच्या उत्पादनावर विशेषीकरण केलं जात असतं. त्या विशेषीकरणामुळे साधनसामुग्रीचा कार्यक्षम आणि काटकसरीने वापर व्हायला लागतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादन निर्माण होतं आणि त्या मोठ्या प्रमाणातून उत्पादन निर्माण होऊन अंतर्गत आणि बाह्य बचती म्हणजे अंतर्गत आणि बाह्य फायदे त्या ठिकाणी मिळू लागतात. उत्पादनामध्ये वाढ होते. जे अतिरिक्त जे उत्पादन असते त्या उत्पादनाची निर्यात केली जात असते. त्यामुळे साहजिकच निर्यात केली म्हणजे बाजारपेठांचा विस्तार होतो. बाजारपेठांच्या कक्षा विस्तारतात. त्यामुळे देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होऊ लागते. देशाची संपन्नता वाढते. आर्थिक संपन्नता वाढते. उत्पादनातील वाढ, राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ हेच आंतरराष्ट्रीय व्यापाराचं काय एक फायदे आहेत. त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापारापासून ते लाभ त्या ठिकाणी मिळत असतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, पहिला आंतरराष्ट्रीय व्यापाराचा लाभ म्हणजे आंतरराष्ट्रीय श्रमविभागणी आणि विशेषीकरण हे आपण अभ्यास. दुसरा आपण लाभ बघू नैसर्गिक साधन संपत्तीचा महत्तम उपयोग. दुसरा लाभ आता उत्पादन खर्चामध्ये जी तफावत निर्माण होते, उत्पादन खर्चामध्ये जो फरक असतो हा फरक साधन संपत्तीच्या महत्तम म्हणजे योग्य जास्तीत जास्त त्याचा उपयोग किंवा वापर असतो त्या ठिकाणी त्या वापरावरती अवलंबून असतं. देशामध्ये ज्या घटक देणग्या विपुल प्रमाणात असतील, मोठ्या प्रमाणात असतील, त्याच्या उत्पादन कार्यासाठी म्हणजे जे घटक देणग्या आहे त्यांचा उत्पादन कार्यासाठी पूर्ण कार्यक्षमतेने आणि काटकसरीने वापर करून मोठ्या प्रमाणावर त्या वस्तूचं उत्पादन करणं काय होत असतं, शक्य होत असतं. जे अतिरिक्त उत्पादन आहे त्या उत्पादनाची निर्यात करून त्या उत्पादनाला नैसर्गिक घटक देणग्यांची आपल्याला त्या ठिकाणी प्रतिकूलता आहे. म्हणजे ज्या देशामध्ये नैसर्गिक घटक देणग्या प्रतिकूल आहेत म्हणजे उपलब्ध नाहीत त्या ठिकाणी अशा वस्तूंची आयात त्या ठिकाणी करून लाभ किंवा फायदे त्या ठिकाणी प्राप्त करता येऊ शकतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर जे अतिरिक्त जे वाढीव उत्पादन असतं त्या वाढीव उत्पादनाची निर्यात केली जात असते आणि त्या मोबदल्यामध्ये आपल्या देशामध्ये जे काही घटक देणग्या प्रतिकूल आहेत अशा वस्तूंची आयात करून आपल्याला लाभ प्राप्त करता येऊ शकतो. मग आंतरराष्ट्रीय व्यापारातून जे दुर्मिळ वस्तू आहेत त्या ठिकाणी दुर्मिळ उत्पादनाचे जे घटक आहेत त्या वस्तूची उपलब्धता त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकते. मग अशा प्रकारे जी नैसर्गिक साधनसामुग्री आहे ती या दुर्मिळ उत्पादन घटकांवरती खर्च न करता त्याचं ही जी साधनसामुग्री आहे जे मोठ्या प्रमाणावरती उत्पादन करणं शक्य आहे त्या वस्तूंचं त्यावरती ही साधनसामुग्री ही खर्च केली पाहिजे त्या ठिकाणी. थोडक्यात सांगायचं झालं तर आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे नैसर्गिक साधनसामुग्रीचा महत्तम आणि पर्याप्त वापर त्या ठिकाणी होऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, तिसरा फायदा आपण बघू राहणीमान पातळी उंचावणे. आता देशातून ज्या वस्तूंची निर्यात केली जाते त्या निर्यात केली जाते म्हणजे निर्यातीमध्ये वाढ होते. मग निर्यातीमध्ये वाढ होते अशा त्या उद्योगामध्ये काम करणारे जे काही श्रमिक आहेत
त्या श्रमिकांच्या वेतनामध्ये देखील काय होत असते, वाढ होत असते. साहजिकच निर्यात करतात तर निर्यातदार जे काही उद्योग आहेत त्या उद्योगामधील श्रमिकांच्या वेतनामध्ये वाढ होते. मग निर्यात उद्योगाबरोबरच इतर क्षेत्रातील देखील वेतन दरामध्ये काय होतं, त्याचा वेतन दरामध्ये वाढ होत असते. त्यामुळे लोकांच्या मौद्रिक उत्पन्न म्हणजे पैसारूपी उत्पन्नामध्ये लोकांच्या उत्पन्नामध्ये वाढ होते. लोकांच्या पैशारूपी उत्पन्नात वाढ झाल्यामुळे त्यांची खरेदी शक्ती वाढलेली आपल्याला दिसून येते. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे काय होतं की उच्च दर्जाच्या चांगल्या वस्तू रास्त दराने, मुबलक दराने, स्वस्त दरामध्ये त्या ठिकाणी मुबलक प्रमाणात त्या ठिकाणी उपलब्ध होते. लोक आपले जे मर्यादित उत्पन्न आहेत, मर्यादित जे पैशारूपी उत्पन्न आहे त्या उत्पन्नाच्या साहाय्याने जागतिक दर्जाच्या ज्या वस्तू आहे, जागतिक पातळीवरच्या ज्या वस्तू आहे त्या वस्तूंचा उपभोग ते घेऊ शकतात, घेऊ लागतात. मग देशी वस्तूंबरोबरच विदेशी वस्तूंचा वापर वाढल्याने देशातील लोकांच्या राहणीमानामध्ये काय होत असतं, त्या ठिकाणी वाढ. साहजिक आपण देशी वस्तू तर खरेदी करतो, परंतु मौद्रिक म्हणजे पैशारूपी उत्पन्नात आपल्या वाढ झाल्यामुळे खरेदी शक्ती वाढते. त्याच्यामुळे देशी वस्तूबरोबर विदेशी वस्तू देखील आपण त्या ठिकाणी उपभोगतो. त्या ठिकाणी वस्तूचा वापर त्या ठिकाणी वाढल्यामुळे लोकांच्या साहजिकच राहणीमानामध्ये काय होत असते, दर्जामध्ये सुधारणा किंवा वाढ होताना आपल्याला दिसून येते. थोडक्यात राहणीमानाचा दर्जा उंचावणे हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा प्रमुख लाभ आहे असं आपल्याला सांगता येतं. विद्यार्थी मित्रांनो, चौथा फायदा आपण बघू. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे उपभोक्त्यांना स्वस्त आणि दर्जेदार वस्तू उपलब्ध होतात. तर आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे स्वस्त व दर्जेदार वस्तू उपलब्ध होतात हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा फायदा आहे. तर आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे जे विदेशातील ज्या वस्तू आहेत त्या विदेशातील वस्तू आपल्या देशामध्ये त्या ठिकाणी येतात. म्हणजे विदेशातील वस्तू आपल्या देशामध्ये आगमन होते विदेशातील वस्तूंचं. देशी आणि विदेशी वस्तू या दोघांमध्ये स्पर्धा सुरू होते. त्या ठिकाणी विदेशी वस्तू दर्जेदार आणि स्वस्त मानल्या जातात. स्पर्धेत टिकण्यासाठी देशातील जे उद्योजक आहेत ते विशेषीकरण करतात. साधनसामुग्रीचा पर्याप्त त्या ठिकाणी वापर करू लागतात. यातून काय होतं की उत्पादनात वाढ होऊ लागते. उत्पादनात वाढत्या फलाचा नियम त्या ठिकाणी प्रत्ययास येतो. त्यामुळे उत्पादन खर्चामध्ये काय होत असते, कपात येत असते. उत्पादन खर्च कमी होतो. बाजारामध्ये देशी आणि विदेशी वस्तूंचा पुरवठा वाढतो त्या ठिकाणी. मग साहजिकच त्यामुळे उत्पादन खर्चातील घट आणि पुरवठ्यातील वाढीमुळे एकीकडे उत्पादन खर्चामध्ये घट झालेली आहे, उत्पादन खर्च कमी होतो आहे, आणि दुसरीकडे त्या वस्तूंच्या पुरवठ्यामध्ये काय होत असते, वाढ होत असते. आणि त्याचा परिणाम वस्तूंच्या किमती ह्या कमी होतात. मग वस्तूंच्या किमती कमी झाल्यामुळे जागतिक पातळीवरती किमतीमध्ये समानीकरण त्या ठिकाणी किंवा समानता प्रस्थापित होते. परिणामी सर्व देशांच्या सर्व वस्तू कमी किमतीमध्ये त्या ठिकाणी उपलब्ध होऊ लागतात. या किमतीतील जी घट आहे त्या कमी किमतीला उपभोक्त्यांना ती वस्तू मिळू लागते. उपभोक्त्यांना त्याचा फायदा मिळतो. त्यांच्या समाधानाच्या पातळीमध्ये काय होत असते, वाढ होऊ लागते. अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे उपभोक्त्यांना स्वस्त आणि दर्जेदार वस्तू उपलब्ध होतात. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा पाचवा एक फायदा आपण बघू ते म्हणजे कच्च्या मालाची उपलब्धता. तर देशामध्ये जी साधनसामुग्री आहे, जे संसाधन आहे, भांडवल आहे, यंत्रसामुग्री आहे, तंत्रज्ञान आहे, याची कितीही विपुलता असली तरी
कच्च्या मालाच्या उपलब्धतेशिवाय उत्पादन करणं हे शक्य होत नसते. मग आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या माध्यमातून आवश्यक असा कच्च्या मालाची उपलब्धता त्या ठिकाणी होते. आवश्यक असा कच्चा माल आपल्याला उपलब्ध करून देता येऊ शकतो. त्यातून काय होतं, औद्योगिकरण आणि आर्थिक विकासाची संधी त्या ठिकाणी उपलब्ध होते. आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर इंग्लंडमधील जे सुती आणि रेशीम कापडाचे जे उद्योग आहेत त्याच्यासाठी दुसऱ्या देशातून जो काही कापूस आहे किंवा कच्चे रेशीम आहे, त्या कच्च्या कापूस आणि कच्चे जे रेशीम आहे त्याच्यावरती इंग्लंडमधील जे सुती आणि रेशीम जे कापड आहे उद्योग आहे त्यांना अवलंबून राहावं लागतं. भारताची फाळणी झाल्यानंतर तागाचं जे उत्पादन घेणारा जो प्रांत आहे बांगलादेश, तागाचं उत्पादन करणारा जो प्रांत होता तो बांगलादेशाकडे गेला आणि तागाच्या ज्या गिरण्या होत्या त्या भारताकडे राहिल्या. त्याचा परिणाम असा झाला की भारतीय ताग गिरण्यांना लागणारा जो कच्चा माल आहे तो बांगलादेशाकडे आहे आणि भारत मग त्या बांगलादेशातून तो जो कच्चा माल आहे त्या ठिकाणी तो आयात त्या ठिकाणी करतो. त्याचप्रमाणे भारतामध्ये जे रत्ने आहे, आभूषणे आहे, त्या तयार करणाऱ्या उद्योगांना लागणारा जो कच्चा माल आहे त्या ठिकाणी, उदाहरणार्थ हिऱ्यांचे जे खडे आहे, सोने आहे, ते दुसऱ्या देशातून आयात त्या ठिकाणी करावं लागतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर देशामध्ये साधन संपत्ती जरी असली, भांडवल असलं, यंत्रसामुग्री जरी असली, तंत्रज्ञान जरी असलं तरी कच्च्या मालाच्या उपलब्धतेशिवाय उत्पादन करणे हे शक्य होत नाही. अशा प्रकारचा फायदा आंतरराष्ट्रीय व्यापारापासून त्या ठिकाणी आपल्याला मिळालेला दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, 6वा फायदा आपण बघू, नैसर्गिक आपत्तीचे निवारण. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे काय होतं, नैसर्गिक आपत्तीचं निवारण. साथीचे रोग, भूकंप, पूर, दुष्काळ, आग इत्यादी निसर्गनिर्मित काय या आपत्ती आहे. निसर्गनिर्मित हे काय संकट आहे. आणि युद्ध, आतंकवाद, जातीय दंगली इत्यादी ह्या मानवनिर्मित आपत्ती आहे. मग ह्या आपत्ती, नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती देशावरती कोसळल्यास, देशावर आल्यास साहजिकच देशाची अर्थव्यवस्था ही अस्ताव्यस्त होते. या आपत्तीचं निवारण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापार हा फायद्याचा ठरत असतो. भारतात स्वातंत्र्योत्तर काळात म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हरित क्रांतीच्या यशस्वीतेच्या अगोदर, म्हणजे हरित क्रांती यशस्वी होण्याच्या अगोदर बरेच असे दुष्काळ पडले होते. त्या काळात दुष्काळ पडले होते त्या काळामध्ये लोकसंख्येचे पालनपोषण करण्यासाठी भारताने अमेरिका, कॅनडा या देशाकडून धान्याची आयात केली होती. त्याचप्रमाणे 1962 मध्ये चीनचे आक्रमण झाले. 1965 मध्ये भारत पाक युद्ध झालं. यामुळे भारतीय अर्थव्यवस्था ही अडचणीत आली होती. मग त्याच्यामुळे तेव्हा जगातील काही देशांनी भारताला मदत केली होती. अलीकडील काळामध्ये जो महाराष्ट्र राज्यात जो खिल्लारीचा भूकंप झाला होता, त्याप्रमाणे गुजरातमध्ये भुजचा जो भूकंप आहे, हे नैसर्गिक आपत्ती ज्या आल्या त्या ठिकाणी, त्या आपत्तीच्या
निवारण करण्यासाठी जगातील विविध देशांनी आर्थिक मदत या राज्यांना त्या ठिकाणी पुरवली होती. हा एक आंतरराष्ट्रीय व्यापारापासून होणारा फायदा आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो. पुढचा एक फायदा बघू आपण, तो म्हणजे उपभोग्य वस्तूंची विविधता आणि विपुलता वाढते. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे उपभोग्य वस्तूंची विविधता आणि विपुलता वाढते. त्या काही वस्तू अशा असतात की त्यांचे उत्पादन जगातील ठराविक देशांमध्ये होते. हे काही वस्तू अशा असतात की त्यांचं उत्पादन हे ठराविक देशांमध्येच होते आणि त्या वस्तूचे उपभोक्ते मात्र सर्वत्र मात्र आढळतात, म्हणजे सर्व देशांमध्ये त्या ठिकाणी दिसून येतात. उदाहरणार्थ चहाचं जे उत्पादन आहे भारत आणि श्रीलंकेमध्ये त्या ठिकाणी केलं जात असतं. भारत आणि श्रीलंकेमध्ये केल्यामुळे चहाचं उत्पादन होतं, परंतु उपभोक्ते मात्र सर्वच देशांमध्ये आहे चहाचे. भारतात पूर्वी मोटरसायकल, मोटार कार, सायकल, घड्याळ, अभियांत्रिकी वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू ह्या वस्तूंचं उत्पादन केलं जात नव्हतं. लोकांना या वस्तूंच्या उपभोगापासून वंचित राहावं लागत होतं. मग अशा प्रकारच्या वस्तूंपासून वंचित राहावं लागू नये म्हणून अशा वस्तूंची आयात केली जात होती. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे काय झालं त्या ठिकाणी की बाजाराच्या कक्षा ह्या विस्तारल्या. त्यामुळे बाजारातील वस्तूंची जी विविधता आहे, विपुलता आहे, ती वाढली. त्याचा फायदा देशातील उपभोक्त्यांना त्या ठिकाणी मिळू लागला. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर अशा प्रकारच्या काही वस्तू आहेत की त्या वस्तूचं उत्पादन हे ठराविक देशांमध्ये होतं आणि उपभोक्ते मात्र सर्वत्र असतात त्या ठिकाणी. आणि त्याचा फायदा काय होत असतो त्या ठिकाणी की अशा वस्तूची विपुलता वाढते, अशा वस्तूंची विविधता वाढते. त्याच्यामुळे त्याचा फायदा देशातील उपभोक्त्यांना काय होत असतो त्या ठिकाणी मिळू लागत असतो. पुढचा एक फायदा त्या ठिकाणी आपण बघू, स्पर्धा वाढून मक्तेदारीला पायबंद बसतो. विद्यार्थी मित्र, आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे काय होत असतं त्या ठिकाणी स्पर्धा वाढते आणि मक्तेदारीला पायबंद बसते. एखाद्या देशाची अर्थव्यवस्था ही बंदिस्त असेल, बंदिस्त असली म्हणजे त्या देशामध्ये थोड्याच उद्योगाची किंवा थोड्याच उद्योग समूहाची काय होत असते मक्तेदारी निर्माण होते. मग मक्तेदारीमुळे काय होतं त्या ठिकाणी अकार्यक्षमता वाढू लागते. मक्तेदारीमुळे शोषणामध्ये त्या ठिकाणी वाढ होऊ लागते. आंतरराष्ट्रीय व्यापारातून किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे काय होत असतं त्या ठिकाणी वस्तू आणि उत्पादन घटकांची गतिशीलतेमध्ये काय होत असतं त्या ठिकाणी वाढ होऊ लागते. देशी वस्तू आणि विदेशी वस्तूंमध्ये काय होत असतं त्या ठिकाणी स्पर्धा वाढू लागते. या स्पर्धेमुळे काय होत असतं त्या ठिकाणी जे अकुशल कामगार आहेत त्या ठिकाणी, अकुशल व्यवस्थापक आहेत, अकुशल जे उद्योजक आहेत, अकुशल जे उद्योग आहेत ते बाजारातून आपोआप बाहेर फेकले जातात. बाजारातून आपोआप बाहेर त्या ठिकाणी फेकले गेल्यामुळे त्या स्पर्धेमुळे कुशलता, कार्यक्षमता, नाविन्यता इत्यादींना प्रोत्साहन त्या ठिकाणी मिळत असते. यातूनच मग उत्पादनामध्ये काय होत असते त्या ठिकाणी वाढ होऊ लागत असते. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे स्पर्धा वाढून मक्तेदारीला पायबंद पडतो. हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा एक लाभ आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो. त्याचप्रमाणे पुढचा एक लाभ आंतरराष्ट्रीय व्यापारापासूनचा लाभ तो आपण बघू, तो म्हणजे घटक गतिशीलतेत वाढ. आता घटक, श्रम आणि भांडवल हे घटक देशातल्या देशात जास्त गतिशील असतात.
एक श्रम असतात आणि भांडवल असतात. कारण की ते देशातल्या देशात काय असतात, जास्तीत जास्त गतिशील असतात. दोन देशात मात्र तुलनात्मकदृष्ट्या ही गतिशीलता कमी असते. कारण की श्रम आणि भांडवल हे देशातल्या देशात गतिशील म्हणजे एका देशातून एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये हे ताबडतोब त्या ठिकाणी जाऊ शकतात, येऊ शकतात. भांडवल पण आपण त्या ठिकाणी पाठवू शकतो, आणू शकतो. परंतु दोन देशामध्ये तुलनात्मकदृष्ट्या आपण त्या ठिकाणी जर विचार केला तर अशा प्रकारची श्रम आणि भांडवलाची ही जी गतिशीलता आहे ही गतिशीलता कमी असते. परंतु जसजसा वाहतूक आणि दळणवळण क्षेत्राचा विकास होऊ लागतो तसतशी ह्या घटकांची आंतरराष्ट्रीय गतिशीलता काय असते त्या ठिकाणी वाढू लागते. मग अशा प्रकारच्या घटक गतिशीलतेमुळे घटकांची जी दुर्मिळता असते त्या ठिकाणी ती कमी होते. विकसनशील देशातील जे श्रमिक आहेत ते औद्योगिक देशांमध्ये त्या ठिकाणी स्थलांतरित होतात. म्हणजे विकसनशील देशांमध्ये श्रमिकांचं प्रमाण हे जास्त असतं आणि औद्योगिक देश जे असतात त्या ठिकाणी त्या देशामध्ये श्रमिकांचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे या विकसनशील देशातील जे श्रमिक आहे ते औद्योगिक देशांमध्ये काय होत असतात, कामासाठी स्थलांतरित होतात. त्यामुळे श्रमिक, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ यांचा पुरवठा वाढतो. त्यामुळे त्यांच्या उत्पादन खर्चामध्ये त्या बचत होते. दुसरीकडे विकसित देशातील जे भांडवल आहे, जे तंत्रज्ञान आहे, जे व्यवस्थापक आहेत ते विकसनशील देशांमध्ये गतिशील होतात. म्हणजे विकसनशील देशांमध्ये हे अशा प्रकारचं भांडवल, तंत्रज्ञान, व्यवस्थापक त्या ठिकाणी येतात. म्हणजे विकसनशील देशांचा जे भांडवल आहे, जे तंत्रज्ञानाचा जो प्रश्न आहे तो काही अंशी का होईना त्या ठिकाणी या आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे काय असतो त्या ठिकाणी सुटतो. थोडक्यात घटक गतिशीलतेमुळे विकसित आणि विकसनशील अशा दोन्ही देशांना काय होत असतो त्या ठिकाणी फायदा मिळत असतो. विद्यार्थी मित्र, पुढचा एक आपण त्या ठिकाणी फायदा बघू तो म्हणजे आंतरराष्ट्रीय एकात्मता आणि सहकार्यात्मक. तर आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे आंतरराष्ट्रीय एकात्मता आणि सहकार्यामध्ये काय असते त्या ठिकाणी वाढ होतात. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे वेगवेगळ्या देशांमध्ये सहकार्याची भावना वाढीस लागते. देशादेशामधील जो तणाव आहे त्या ठिकाणी तो तणाव दूर होऊ लागतो. जे सीमावादाचे जे प्रश्न असतात त्या ठिकाणी जे सीमावाद असतात त्याच्याकडे या आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे काय होत असतं त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं जात असतं. विकसित जे देश आहेत ते विकसनशील देशांच्या विकासासाठी सहकार्य करू लागतात. आंतरराष्ट्रीय सहकार्यात वाढ करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरती आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक आहे, युरोपियन आर्थिक समुदाय आहे, त्याचप्रमाणे विकसित राष्ट्रांचा संघ आहे, जागतिक व्यापार संघटना आहे, सार्क आहे, एशियन आहे, आंतरराष्ट्रीय विकास परिषद आहे इत्यादी ज्या संस्था आणि परिषदांची जी स्थापना करण्यात आलेली आहे यातून जगाचा संतुलित विकास करण्याचा प्रयत्न केला जातो आणि यातून सर्वच देशांना का होईना कमी जास्त लाभ त्या ठिकाणी मिळताना आपल्याला दिसून येतो. म्हणजे अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय व्यापारातून त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय एकात्मता आणि सहकार्यामध्ये त्या ठिकाणी वाढ होताना दिसून येतो. असा एक फायदा आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापारापासून झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर शेवटचा एक फायदा आपण त्या ठिकाणी बघू तो म्हणजे आंतरराष्ट्रीय रोखतेचा प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय व्यापारातून जी काही देणीघेणी निर्माण होतात म्हणजे आपण विनिमय करतो, देवाणघेवाण करतो, अशा प्रकारची जी देणीघेणी निर्माण होतात ते देणीघेणी मिटवण्यासाठी एकमेकांच्या चलनाचा विनिमय करावा लागतो.
आता व्यापार हा 2 किंवा 2पेक्षा जास्त देशांमध्ये केला जात असतो. 2 राजकीय क्षेत्रात केला जातो, 2 चलन क्षेत्रात केला जात असतो. 2 चलन क्षेत्रात केला जात असल्यामुळे आपल्या देशाचं चलन वेगळं असतं आणि समोरच्या देशाचं चलन वेगळं असतं. म्हणजे भिन्न चलन क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी व्यापार केला जात असतो. मग अशा प्रकारे एकमेकांच्या चलनाचा विनिमय करावा लागतो. मग आर्थिक विकासासाठी विकासात्मक जे आयात करावे लागते आपल्याला, म्हणजे आपला आर्थिक विकास करायचा झाला तर विकासात्मक दृष्टिकोनातून आपल्याला काही प्रमाणात आपल्याला आयात करावी लागते. मग ते आयातीचं मूल्य देण्यासाठी विदेशी चलनाचा साठा हा जवळ असणं आवश्यक असतं त्या ठिकाणी. मग अशा प्रकारच्या विदेशी चलन साठ्यामध्ये केव्हा वाढ होऊ शकते? ज्यावेळेस निर्यातीत वाढ करू आपण, जास्तीत जास्त निर्यातीत वाढ करू, त्यावेळेस आपल्याला आपल्या जवळ विदेशी चलन साठ्यामध्ये काय होत असतं, त्या ठिकाणी वाढ होऊ लागते. म्हणजे अशा प्रकारे विदेशी चलन साठ्यामध्ये जर आपल्या देशाजवळ जर विदेशी चलनाचा साठा मोठ्या प्रमाणात असला तर आंतरराष्ट्रीय रोखतेचा प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला सोडवता येतो. मग अशा प्रकारचा रोखतेचा प्रश्न सोडविण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आहे, जागतिक बँक आहे, एशियन विकास बँक आहे, अशा प्रकारचे प्रयत्न ह्या रोखतेचा प्रश्न सोडवण्यासाठी करीत असतात. थोडक्यात सांगायचं झालं विद्यार्थी मित्रांनो, तर ह्या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या माध्यमातून उत्पादन, रोजगार, उत्पन्न, राहणीमानात सुधारणा घडवून आणता येते. त्याचप्रमाणे आर्थिक विकासाचा वेग देखील वाढवता येतो आणि या सर्वांमध्ये जी काही वाढ होते हे जी वाढीचं कारण आहे ते म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारापासून जे काही लाभ मिळतात त्या लाभामुळे उत्पादनामध्ये, रोजगारामध्ये, उत्पन्नामध्ये आणि राहणीमानामध्ये सुधारणा घडून येत असते आणि आर्थिक विकास घडून येत असतो. अशा प्रकारे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय व्यापारापासून काही जे महत्त्वाचे जे लाभ आहे, जे फायदे आहे, ते फायदे आपल्याला अशा प्रकारे स्पष्ट करताना दिसून येतात. धन्यवाद. बापरे, किती मिनिटं झालं का? आता चला आता अपलोड करावं लागेल बाहेर जाऊन.